Exercise 1.9. Without using truth table, show that P and negation of P or Q or negation of Q equivalent with P. ओके, आता यामध्ये आपण काही लॉज वापरतोय. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेम्पोर्टेंट लॉ. हे सगळे लॉ तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. आधी ते लॉज लिहून काढा वहीत, मग नंतर एक्सरसाइज 1.9ला सुरुवात करा. ओके, आता हे LHS इज इक्वल्स टू RHS आपल्याला दाखवायचं आहे. बाय युजिंग लॉज आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. टेबल विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, म्हणजे ट्रूथ टेबलचा इथं वापर करायचा नाही आहे. लेट मी टेक द LHS. LHS इज वॉट? P अँड ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे निगेशन ऑफ P और Q और निगेशन ऑफ Q. ओके, आता इथं दिलेल्या लॉजचा वापर करून आपल्याला हे LHS इज इक्वल्स टू RHS दाखवायचे. ओके, इथं अँड आणि ऑर दिसते. हे दोन वेगवेगळे कनेक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे एक अँड आहे तर दुसरं ऑर आहे. म्हणजे इथं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू शकतो. म्हणून आधी मी इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरते. P अँड निगेशन ऑफ P और Q, ऑरला ऑर, P अँड निगेशन ऑफ Q. ज्याप्रमाणे आपण कंसाच्या बाहेरील संख्येला कंसाच्या आतील संख्येला गुणू असं म्हणतो, त्याप्रमाणे इथं सुद्धा सेम ऑपरेशन आपण करतोय. P अँडनं पहिल्या ब्रॅकेटला आणि P अँडनं सेकंड ब्रॅकेटला, याप्रमाणे आपण हे कनेक्ट करून घेतोय. P अँड निगेशन ऑफ P और Q, इथं मिडल ऑरला ऑर आहे तसंच ठेवायचं. P अँड निगेशन ऑफ Q बाय युजिंग विच लॉ? बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, आता इथं परत इथं सुद्धा दोन वेगवेगळे कनेक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे इथं परत आपण इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू शकतो. म्हणून इथं मी परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरते. P अँड निगेशन ऑफ P, ऑरला ऑर, P अँड Q. परत इथं ऑरला आहे तसंच P अँड निगेशन ऑफ Q बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, आता इथं बघा P अँड निगेशन ऑफ Pचं उत्तर मी इथं C लिहिलं आहे. Cचा अर्थ काय? तर Cचा अर्थ आहे इथं फॉल्स. आता P अँड निगेशन ऑफ P, P अँड निगेशन ऑफ P म्हणजे सपोज P इज इक्वल्स टू आपण ट्रू घेतलं तर ट्रू अँड निगेशन ऑफ ट्रू म्हणजे फॉल्स येणार. म्हणजे ट्रू अँड फॉल्स, म्हणजे एक ट्रू तर दुसरा फॉल्स. इथं अँड आहे, अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, नाहीतर फॉल्स. म्हणजे एक ट्रू आणि दुसरा त्याचा निगेशन म्हणजे ऑब्व्हियसली हा फॉल्सच आहे ना. म्हणून याचं उत्तर आपण इथं लिहितो C, कॉन्ट्राडिक्शन असा अर्थ. C और P अँड Q और P अँड निगेशन ऑफ Q बाय युजिंग विच लॉ? बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ. हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहेत म्हणून सुद्धा C आपण असं म्हणू शकतो, किंवा हा स्टेटमेंट फॉल्सच येतो म्हणून कॉन्ट्राडिक्शन असंही आपण हे कन्सिडर करू शकतो. आता पुढचं C ऑर, इथं मिडल ऑर असल्यामुळं हा C म्हणजे काय आपण सपोज फॉल्स समजूयात. फॉल्स ऑर P अँड Q, फॉल्स ऑर वॉट एव्हर, म्हणजे हे जर ट्रू असेल तर हे ट्रू येणार, हे जर फॉल्स असेल तर हे फॉल्स येणार. म्हणून C ऑर P अँड Q मध्ये याचं उत्तर येणार P अँड Q. ऑरला ऑर, P अँड निगेशन ऑफ Q आहे तसंच. आता पुढं, आता यामध्ये बघा P अँड Q और P अँड निगेशन ऑफ Q, यामध्ये दोन्हीकडे P अँड दिसतंय आणि हा मिडल कनेक्टिव्हिटी वेगळा आहे, ऑर आहे. म्हणजे इथं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरून कसं लिहू शकतो? P अँड म्हणजे हे बाहेर काढलं, मग राहतो कोण इथं Q, ऑरला ऑर, निगेशन ऑफ Q बाय युजिंग विच लॉ? बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. अगेन आता इथं सिमिलरली Q और निगेशन ऑफ Q. आता इथं बघा इथं अँड असल्यामुळे इथं C आलं, इथं ऑर आहे. म्हणजे Q जर आपण घेतलं ट्रू, ट्रू ऑर फॉल्स, ऑर असल्यामुळं जरी एखादा ट्रू असला तरी उत्तर ट्रूच येणार. म्हणून ट्रू ऑर फॉल्स किंवा Q ऑर निगेशन ऑफ Q म्हणजे काय येणार? T, म्हणजे याचा अर्थ टॉटॉलॉजी, तो ट्रूच येणार. म्हणून P अँड T बाय युजिंग विच लॉ? बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ. आता इथं परत अँड आहे, P अँड T म्हणजे P जर ट्रू असेल तर इथं ट्रू येणार, P जर फॉल्स असेल तर इथं फॉल्स येणार. म्हणून Pचं जे काय असेल ते उत्तर इथं फॉलो होणार, म्हणून इथं आपण लिहिलं P विच इज नथिंग बट आवर RHS. याप्रमाणे बाय युजिंग लॉज यू कॅन प्रूव्ह LHS इज इक्वल्स टू RHS विदाउट युजिंग एनी ट्रूथ टेबल. ओके, सिमिलरली लेट वी सी द सेकंड वन. निगेशन ऑफ P अँड Q इम्प्लाइज निगेशन ऑफ Q विच इज इक्वल्स टू P अँड Q. आता आपल्याला इथं LHS इज इक्वल्स टू RHS दाखवायचं आहे. निगेशन ऑफ P अँड Q इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. ओके, आता इथं बघा मिडल इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशनवरती आपण निगेशन ऑपरेट करतो आहे. निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q म्हणजे काय? तर P अँड निगेशन ऑफ Q.
आता इथं पी म्हणजे कोण आहे, पी अँड क्यू आहे. इथं क्यू म्हणजे कोण आहे, निगेशन ऑफ क्यू आहे. मग याप्रमाणे इथं व्हॅल्यूज ठेवा. इथं पी म्हणजे कोण येणार, पी अँड क्यू. अँडला अँड निगेशन ऑफ क्यू आहे, इथं क्यूच्या निगेशन ऑफ क्यू पाहिजे. मग क्यूच्या ऐवजी निगेशन ऑफ क्यू म्हणजे निगेशन ऑफ क्यू. याप्रमाणे पी अँड क्यू आहे. तसंच अँडला अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे नुसता क्यू. परत पी अँड क्यू म्हणजे कोण येणार, क्यू. का, कुठला लॉ, आयडेम्पोर्टंट लॉ. म्हणून हे पी अँड क्यू विच इज नथिंग बट आवर RHS. ओके. सिमिलरली द थर्ड वन, negation of R implies negation of P and Q which is equals to negation of Q implies R implies negation of P. Let me take the RHS. पहिल्यांदा आपण RHS घेऊया याचं. negation of Q implies R implies negation of P. इथं negation of Q implies R म्हणजे Q and negation of R implies negation of P by using this law. परत आता इथं काय करायचं, तर इथं पुढची स्टेप आपल्याला काहीच फॉलो करता येत नाही, कारण इथं कुठलंच निगेशन वगैरे प्रॉपर्टी वापरता येत नाही. म्हणून आपण काय करायचं, आपल्याला माहिती आहे निगेशन ऑफ पी म्हणजे नुसता पी येतो. म्हणून मी या दिलेल्या स्टेटमेंटचा निगेशन ऑफ घेते. म्हणजे निगेशन दोन्ही कॅन्सल झाले की ओरिजिनल टर्म आहे तसाच राहतो. म्हणून एक निगेशन आपण बाहेर ठेवूयात आणि एक निगेशन यावरती ऑपरेट करूयात. निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. आता निगेशन इम्प्लिकेशनवरती ऑपरेट करतं आहे, म्हणजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू या पॅटर्नचं आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार, पी अँड निगेशन ऑफ क्यू. इथं पी म्हणजे काय, क्यू अँड निगेशन ऑफ आर. अँडला अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय येणार, निगेशन ऑफ पी म्हणजे निगेशन ऑफ पी. निगेशनला आहे तसंच क्यू अँड निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ पी म्हणजे नुसता पी येणार. आता परत निगेशन आपण कंजंक्शनवरती ऑपरेट करतो आहे, हे सेपरेट करायचं. निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर. आता या अँडचं निगेशनमुळे ऑर झालेलं आहे, ऑर निगेशन ऑफ पी. परत आतील ब्रॅकेटवरती निगेशन ऑपरेट करा. निगेशन ऑफ क्यू अँडचं ऑर होणार. निगेशन ऑफ आर म्हणजे नुसता आर, ऑरला ऑर निगेशन ऑफ पी बाय युझिंग दिस लॉ. निगेशन ऑफ आर इज नथिंग बट आर. हे झाला आपला RHS. त्याचप्रमाणे आपण LHS सुद्धा एवढंच येतं का, लेट वी चेक. LHS काय आहे, निगेशन ऑफ आर इम्प्लाइज निगेशन ऑफ पी इम्प्लाइज पी अँड क्यू. आता इथं सुद्धा बाहेर काय निगेशन वगैरे नाही आहे, म्हणून परत सेम प्रोसिजर निगेशन घ्यायचं. आता एक निगेशन बाहेरच ठेवा. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू या पॅटर्नचं आहे, म्हणजे पी अँड निगेशन ऑफ क्यू. पी म्हणजे कोण, निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय, निगेशन ऑफ पी अँड क्यू. हा रूल आपण इथं वापरलेला. परत निगेशनला आहे तसंच ठेवा. निगेशन ऑफ आर अँडला अँड निगेशन म्हणजे कॅन्सल होणार, नुसता पी अँड क्यू येणार. आता बाहेर निगेशन आहे, ब्रॅकेटच्या आत ऑपरेट करा. निगेशन ऑफ आर निगेशन ऑफ अँडमुळे इथं ऑर झाला. परत निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन म्हणजे नुसता आर, ऑरला ऑर निगेशन ऑफ क्यू अँडचं परत ऑर होणार, निगेशनमुळं ऑर निगेशन ऑफ क्यू. आता इथं आरला आर ऑर निगेशन ऑफ क्यू. इथं बघा निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू याला मी उलटं लिहिते. निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ पी तुम्ही असं लिहू शकता बाय युझिंग कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे हे एक दुसऱ्यांशी कम्युट आहेत, म्हणून बाय युझिंग कम्युटेटिव्ह लॉ आपण ह्यांना इथं याप्रमाणे एक्सप्रेस करू शकतो. आता परत आर ऑर निगेशन ऑफ क्यूमध्ये परत बघा दोन्हीकडं साईन सारखा आहे, म्हणून मी इथं कम्युटेटिव्ह लॉ असोसिएटिव्ह लॉ वापरू शकते. इथं जर साईन वेगवेगळे असतील तर आपण कम्युटेटिव्ह लॉ किंवा असोसिएटिव्ह लॉ वापरू शकलो नसतो, कारण तिथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरावा लागतो. साईन वेगवेगळे असतील तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ॲप्लिकेबल होतो. साईन एकसारखे असतील तर कम्युटेटिव्ह लॉ आणि असोसिएटिव्ह लॉ ऑपरेट होतं. आता हे दोघं सुद्धा एकमेकांशी कम्युट आहेत, मग निगेशन ऑफ क्यू ऑर आर ऑर निगेशन ऑफ पी हे तुम्ही असं लिहू शकता. हे कुठल्या कारणावरनं लिहू शकता, तर खालची स्टेपला अर्थ आहे बाय असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉसाठी साईन सारखा असणं आवश्यक आहे. बघा तर इक्वेशन 1 आणि 2 जर तुम्ही चेक केलात तर बघा दोन्ही सारखे आहेत. निगेशन ऑफ क्यू ऑर आर निगेशन ऑफ क्यू ऑर आर ऑर निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ पी. म्हणजे LHS इज इक्वल्स टू RHS आहे, हॅन्स द प्रूफ.